नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ऋषा ब्लॉग्स या चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग काढायला आलोय. तर ब्लॉग मागचा मुद्दा असा आहे की मागचे काही गेले दिवस मी खूप बिझी होतो, म्हणजे सेटअप चालू होते प्रत्येक इव्हेंटला, म्हणजे टाइम नव्हता भेटत मला ऍक्च्युली. आहे थोडा टाइम, तर मी बोललो, विचार केला की आज ब्लॉग काढूया, काय पण होऊ दे मी बोललो आज ब्लॉग काढूया. तर विषय असा आहे की आज आपल्याला आहे सेटअप. तर आपण इव्हेंटची कामं करतो. आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, मखरच्या ब्लॉगमध्ये. तर आज 7-8 महिन्यानंतर व्हिडिओ येते. तर विषय असा आहे की आज 2 इव्हेंट आहेत. आज पण डेली चालूच असतो कंटिन्यू. तर भेटूया आपण सेटअपवर, कारण की खूप वेळ झाला आहे. 9ला निघायचा होता, आत्ता वाजले 9:30 पावणे झाले. तर फोन येत आहेत आता अजून कंटिन्यू मला गोडाऊनवरनं. तर भेटूया आपण डायरेक्ट गोडाऊनला. तर मी तुम्हाला दाखवतो आज काय काय करायचं आहे. म्हणजे आज आहे सेटअप मोठाच आहे. तर भेटूया डायरेक्ट गोडाऊनवरती. निघतोय मी मित्रांनो. हे आमचे चिल्ली पिल्ली काम चालू आहे घरी आमच्या. ती बघा मम्मी, मी निघतो मम्मी. मित्रांनो खूप स्कूटी घेऊन निघूया. आज पोचलोय आपण आपल्या गोडाऊनवर. भावांनो गोडाऊनवरती सुभाना आलेला आहे. खूप टाइम झालेला आहे. मला 4 वाजता काय पण करून सेटअप बसवायचं आणि निघायचंय मला बाहेर. गोडाऊन खुलतोय पटकन. गोडाऊन खुललेलं आहे. सामान तर काढलेलं आहे काल दत्तानी पूर्ण अर्धा. तो गाडीत पट्टापट गाडी बाहेर काढतो मी. निघूया ऑर्डरला. भावांनो आले मी दुसऱ्या गोडाऊनला. ऍक्च्युली त्या गोडाऊनला सामान अर्ध आहे, मेन सामान इकडे भरायचंय. चावी आणली का? गोडाऊनला पैसे पण हे टाकून घेऊ, नंतर बघू. आता काय दिसणार नाही. तिसऱ्या गोडाऊनला दिसतं का नवीन मेंबर? आता ब्लॉग चालू आहे. भेटूया आता डायरेक्ट गोडाऊन मध्ये. गाडी तर आमची भरून झालेली आहे. आता अर्धा सामान आहे इकडे फुल भरलेला आहे गोडाऊन. या साईडला पण एक गोडाऊन आहे. 5 गोडाऊन आहेत आमचे. असो सामान काढायचं आहे. भरलेली आहे गाडी. अर्धा तासात 1 तासात गाडी भरलेली. आता निघाले. भेटूया डायरेक्ट हॉलवर. गाडी खाली करतो आणि खाली झालेली आहे बरीच गाडी, बरीच सामान. साईडला मीटिंग पण चालू आहे. बघू आता. असं झालं, गाडी लावलं गोडाऊनला आणि चावी राहिली हॉलवर. घ्यायला आले दुसरी चावी अण्णांकडे असते. मम्मी चावी नेताय का अण्णांची? काय बोलशील? आज ब्लॉग चालू केला. ब्लॉग चालू केला. ब्लॉग टीव्हीवरचा आपला. मी दिसेल टीव्हीवर आता उद्या. आता नाही. हा काय बोलशील? बोल लवकर. मावशी कुठे गेली? ठीक आहे, उद्या दिसशील तू आता ब्लॉग वर. टाटा कर. हा एक चावी हॉलवर राहिली चुकून. चालतं पटकन करतो. कामात काम आणि असं कधी होत नाही. कधी घाई पडली. या एवढ्या लाईट न्यायचे आहेत. लाईट शिवाय सेटअप अधूर आहे आमचा. पण पसारा निघालेला आहे सगळं. आता मखरचं सेटअप लागणार आहे, त्याच्यासाठी निघालेलं आहे. आतमधला गोडाऊन दाखवतो. सगळी रेडी तयारी झालेली आहे. परत सामान निघालं, अजून बाकी आहे सामान यायचा गणपतीच्या तयारीसाठी. परत आलोय मी जार घ्यायला. जार विसरलो होतो. काय बोलशील? ब्लॉग चालू केलाय. आता कोण आहे? माझंच चालू आहे ब्लॉग सेटअपचा. नाश्ता घेऊन आलेलो आहे. बाकी पोरं काम चालू आहे आतमध्ये. बघू शकता हे गेटचं काम पेंडिंग आहे, मीच करल. अर्धा सेटअप लावलेला आहे पूर्णपणे. भेटूया नाश्ता करून.
सगळा सेटअप झालेला आहे माझा पूर्ण. तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. सेटअप बघा. आणि गेटची एंट्री मारली. आपला दाखवतो स्टेजचा पॅकअप झालेला आहे. ओके का? तिकडे फ्लॉवर पॉट ठेवले. विषय असं आहे इथं जरा प्रॅक्टिस चालू असते संध्याकाळी, त्याच्यासाठी बाहेर ठेवले. उद्या संध्याकाळचं लोक आहे. सेटअप बघू शकता. 2 संखेडा लावलेले आहेत. निघालो आता आम्ही. सेटअप संपला. आता मी चाललो डीजेच्या ऑर्डरला. आता पहिले गाडी भरून घेतो. भरपूर सामान आहे घरी काढायचं. आधी ठेवला होता घरी. ऑफ सीझन असतो पावसाळ्यात डीजेचा. त्याचं सामान आता ठेवलेलं आहे इकडे तिकडे. तर ते शोधून काढायला लागेल. ठेवलेलंच. आता मी निघतोय. मी आणि दत्ता भेटूया आता डायरेक्ट गाडी भरताना. आता आलोय आणि गाडी भरलेली आहे मी. ॲक्च्युली दुपारी भरली गाडी आम्ही. तर जाम पाऊस होता. तर आता ऊन पडलाय म्हणून आम्ही 1 तास रेस्ट घेतली. झोपून बिपून आलो. आणि आता आमची टीम चेंज झालेली आहे. तुम्ही बघू शकता. कसं वाटतंय तुला आज ऑर्डर आले? चांगला वाटतं बाबा. मग काय बोलशील? येऊ दे. काय ऑर्डर का? चल आता निघतो. मग बोल काहीतरी. काय बोलू? आता व्हिडिओ चालू केले. ब्लॉग चालू केला तर कर चाल. तुला काय बोलायचंय? मला काय नाही बोलायचं. कर चाल. हे चाय पण कर. लेट्स गो. पोहोचलो आता लोकेशनवरती. जाऊया पहिले लोकेशन चेक करूया. गाडी इथं घातली आतमध्ये. थोडा चिखल आहे बघू शकता. चल इथं लावायचं आपलं डीजे. कुठं ठेव? तिथं खुर्च्या लावलं. असं होता माझा म्हणजे एकदम बिझी शेड्यूल होता. मी जास्तीत जास्त प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्यासाठी. मी सेटअपवर किती अडथळे येतात, किती प्रॉब्लेमला फेस करायला लागतो. तर असेच तुम्हाला मी चांगले चांगले सेटअप दाखवत जाईल. डीजेचे पण दाखवत आणि डेकोरेशनचे पण दाखवत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा. गुड नाईट. विषय राहिला आपल्या ऑपरेटरचा. तर शॉर्ट आउट डीजे रोहित आणि आपले साथीदार नेहमीचे आपले खास फैजान, साहिल, योगेश आणि प्रसाद. भेटूया. गुड नाईट.